हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात जास्त लक्ष्मी आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी असावी. लक्ष्मीचा वास जास्त आपल्या घरात सतत राहावा. लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहावी. तर यासाठी आपल्याला कुठले गुप्त उपाय करायचे आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मी वास करते. तर हे उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला म्हणजे हे उपाय केल्याने आपली आर्थिक म्हणजे घरामधील सगळी भरभराटी येते. आपल्याला सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. तर हे आपल्याला गुप्त उपाय करायचे आहे. तर यामध्ये म्हणजे असं आहे की लक्ष्मी सतत वास करण्यासाठी आपल्याला काही नियम कटाक्षाने पाळायचे आहेत. तर बघा, हे सध्या आता कलियुग आहे. तर ह्या म्हणजे कलियुगामध्ये आताच्या मुलांना ह्या उपायावर म्हणा, ह्या कुठल्या याच्यावर पटनावर विश्वास राहत नाही. काही लोकं म्हणजे म्हणतात, की "नाही, नाही, आमच्या घरामध्ये काहीही केलं तर लक्ष्मी टिकत नाही." काही जण म्हणतात, की "नाही, नाही, हे करून काहीच उपयोग नाही." पण असं नसतं. थोडंसं आपण जेव्हा सतत आपलं नामस्मरण झालं, आपलं पठण झालं, आपण जितकी सेवा वाढवू, जितकी सेवा आपल्या म्हणजे जास्त प्रमाणात आपली सेवाची संख्या होईल, तितकी आपली घरामध्ये म्हणजे भरभराटी यायला लागते. लक्ष्मीचा सतत वास होऊ लागतो. आणि देवसुद्धा, लक्ष्मीसुद्धा आपली परीक्षा घेत असते, की तुम्ही किती माझं नामस्मरण करता, किती तुमच्या मुखी माझं नाम आहे. हे सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे बघत असते. त्यामुळे आपण म्हणजे सतत आपलं नामस्मरण, पठण आपलं चालू ठेवायचं. म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी आपल्याकडे लक्ष देत असते. तर तुम्ही नामस्मरणाचं आणि आपल्याला पठणचं आपल्याला हे जास्तीत जास्त संख्या वाढवायची आहे. जितकं तुम्ही आज एक पठण करताल, समजा कुठलं स्तोत्र घेतलं, तर ते रोजचं नित्य नियमाने आपल्याला पठण केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती नामस्मरणाने, पठणाने आपल्या घरामधली ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर ही सगळ्यांना ही सवय म्हणजे घरामधल्या सगळ्यांनीच पठण करायचं आहे. सगळ्यांनी नामस्मरणाची जर सेवा घेतली, तर नक्कीच आपल्या घराची भरभराटी होते. तर आपल्याला म्हणजे असं नित्य सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे. तर ही नित्य प्राप्तीसाठी लक्ष्मीची सेवा म्हणजे आपल्याला रोज म्हणजे देवघरात लक्ष्मीची आपली मूर्ती असतीच आहे. तिला अभिषेक करायचा आहे. कुंकुमार्चन करू शकता तुम्ही. जरी रोज तुम्हाला जमलं नाही, तर मंगळवार, शुक्रवार हे कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे आणि हे कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट येते आणि आपल्याला सुद्धा लक्ष्मी माता कृपा आशीर्वाद देते, भरभरून आशीर्वाद देते. तर आपल्याला हे करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर, कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला स्त्री सूक्त म्हणायचं आहे. तर ही लक्ष्मीची म्हणजे सेवा जी आहे, स्त्री सूक्त तुम्ही रोज म्हणा. तुम्हाला मोबाईलवर म्हणजे असं जरी म्हणता नाही आलं, मराठी, संस्कृत वगैरे तुम्ही कुठल्याही भाषेत म्हणू शकता. जर नाही आलं, तर तुम्ही रोज म्हणजे मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता. तर ही जर रोज तुम्ही 10 मिनिटाची सेवा जर केली, ऐकली, तर नक्कीच घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकून राहते. सतत आपल्या लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा शुभ स्पंदनं तयार होतात. जे आपल्या म्हणजे घराला सुरक्षा कवच तयार होतं. जे काही आपल्या नकारात्मक ऊर्जा, जो काही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नव्हता, तो सुद्धा पैसा टिकायला लागतो. तर ही श्री सूक्ताची सेवा जी आहे, म्हणजे साधी सोपी पण प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त 7-8 मिनिटं लागतील तुम्हाला हे म्हणायला, वेळ लागत नाही. पण जरी तुम्ही मोबाईलवर लावून ऐकलं तरीही खूप म्हणजे तुम्हाला म्हणजे बदल घरात जाणवायला लागेल. तुमचा जो काही पैसा कुठे अटकलेला असेल, तो सुद्धा पैसा आपला यायला लागेल. जो काही म्हणजे अडी-अडचणी असतील, त्या सुटतील आपल्या अडचणी. तर ही साधी सोपी सेवा आहे. पण नक्की तुम्ही म्हणजे असं सकाळ-संध्याकाळ जरी म्हणलं चालेल, नाहीतर नित्य तुम्ही सकाळीच आपली देवपूजा झाल्यानंतर श्री सूक्त म्हणू शकता. आणि कोणी सुद्धा घरातले सगळेच मंडळी म्हणजे कोणी पण म्हणू शकता. असं काही नाही की मी जेंट्सनी म्हणा का लेडीजनी म्हणा, हे असं काही नाही. लहान मुलं हे ते ज्यांना म्हणता येईल त्यांनी हे श्री सूक्त म्हणायचं आहे. यांनी आपल्या घरामध्ये सगळ्यांचं जर पठण एकत्र केलं, तर मग त्याचा आपल्याला पॉवरफुल म्हणजे आपल्याला स्पंदने मिळतात. सगळ्यांची मिळून आपल्याला एकत्रित उपासनेला खूप मोठं आपल्याला फळ मिळत असतं. जर तसं एकत्रित होत असेल, तर तेही खूप चांगलं. नसेल, तर तुम्ही एकटी सुद्धा हे आवर्जून करायची आहे. पण याला खंड पडू द्यायचा नाही. नित्य आपल्याला 21 दिवस, 51 दिवस हे आपल्याला श्री सूक्ताची, लक्ष्मीचा हे पॉवरफुल मंत्र, पॉवरफुल स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. आणि तुम्ही जर हे संकल्पयुक्त जर केलं, तर ते त्यापेक्षाही खूप चांगलं. तुम्ही 51 दिवस, 120 एक दिवस असं तुम्ही हे संकल्पयुक्त सुद्धा स्त्री सूक्त म्हणू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मीची जी भरभराटी होते, आपली जे काही अडचणी त्या सुद्धा निघून जातात. तर तुम्ही म्हणजे
जेव्हा तुम्ही पठणला बसता, तेव्हा आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. आसन ठेवायचं आहे पाटावर आणि त्यावरती आपल्याला श्रीसूक्ताचं पठणाचं स्तोत्र ठेवायचं आहे. आणि आपल्याला रोज त्याच म्हणजे जे काही तुम्ही वेळ ठरवून बसताल सकाळी किंवा संध्याकाळी, तर त्या नित्य त्याच वेळेला आपल्याला हे पठण करायचं आहे. फारच तुम्हाला कधी अडचण आली, तर एखाद्या वेळेस मागे-पुढे वेळ झाला तर चालेल. पण रोजच्या रोज जर तो त्याच वेळेला बसले, तर आपलं त्याचं सुद्धा आपल्याला फळ अधिक पटीने मिळत असतं. आणि आपल्याला जेव्हा म्हणजे धूप-दीप लावतो, तर तेव्हा आपलं घर प्रसन्न होतं. आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते. तर तुम्ही हे नित्य नियम करायचा आणि आपल्या उंबऱ्याला सुद्धा आपल्याला मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा हे दाराला हळदीचं लेपन करायचं आहे. तर हे हळदीचं लेपन हे सुद्धा आपल्याला लक्ष्मीवर्धक आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी होती आणि दिवे लागायच्या वेळेस आपल्याला उंबऱ्यात दिवा लावायचा आहे. हे दिव्याकडे म्हणजे दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते. आपल्यावर लक्ष्मी कृपा आशीर्वाद प्राप्त करते. तर ही आपल्याला छोटे-छोटे उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहे. कारण लक्ष्मी प्राप्ती जर घरात असेल, तर घराची भरभराटी होते. ज्या काही अडी-अडचणी त्या निघून जातात. तर ह्या सेवा तुम्ही नक्की छोटे-छोटे सेवा आहेत, नक्की आवर्जून करून पहा. हे मंगळवार, शुक्रवार स्तोत्र पठण समजा हे करायचं आहे. तुम्ही कुठल्याही देवीचं घेऊ शकता. पण हे आपल्याला जे श्रीसूक्त आहे, ते आपल्याला 21 दिवस, 51 दिवस, 101 दिवस हे तुम्ही संकल्पयुक्त करायचं आहे. आणि जर तुम्हाला असं सहज रोज नुसतं पठण करायचं असं म्हणजे संकल्पयुक्त जर नसेल करायचं तरीही चालतं. तर रोज जरी तुम्ही नुसतं वाचलं तरी तुमच्या अडी-अडचणी निघून जातील. तुम्हाला सुद्धा याचा म्हणजे अनुभूती यायला लागेल आणि तुम्हाला सुद्धा असं घरामध्ये बदल जाणवायला लागेल, की आपले जे काही कामं होत नव्हते ते आता व्हायला लागतील. म्हणजे इतकी ह्या स्तोत्रामध्ये ताकद आहे. तर तुम्ही नक्कीच हे स्तोत्र पठण करून बघा. नक्कीच तुम्हाला यश येईल आणि तुमचे जे काही अडी असतील तर त्या सुद्धा निघून जातील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.